सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। बीटेक प्रवेश 2026 कॅप राऊंड 2 हा पूर्ण झालेला आहे। कॅप राऊंड 2 मध्ये ज्यांना सीट मिळाली त्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना सीट मिळाली नाही त्यांना आता कॅप राऊंड 3 मध्ये ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे। मात्र विद्यार्थ्यांनो जरा थांबा, कारण ऑप्शन फॉर्म 3 आपणास अतिशय काळजीपूर्वक भरायचा आहे। कारण कॅप राऊंड 1 मध्ये आपली पहिल्या क्रमांकाची सीट ही ऑटो फ्रीज होत होती। कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 सीट ह्या ऑटो फ्रीज व्हायच्या आणि कॅप राऊंड 3 मध्ये किती नंबरपर्यंत सीट ऑटो फ्रीज होणार आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचे आहे। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सरवदे, आपण बघत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम आपला पीसी किंवा लॅपटॉपचे एक ब्राउझर ओपन करा आणि सर्च करा MSTCET 2026 ॲडमिशन पोर्टल AY 2627 वर क्लिक करायचं आहे आणि इथे BE BTech वरती क्लिक करायचं आहे। BE BTech वरती क्लिक केल्यानंतर इथे क्लिक हिअर टू एंटायर शेड्यूल यावरती क्लिक केल्यानंतर आपणास दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो, तर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वेकंट सीट फॉर कॅप राऊंड 3। तर कॅप राऊंड 3 साठी वेकंट सीट ही 19/8/26 रोजी जाहीर होणार आहे आणि आपणास 18/8/26 म्हणजे उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आपणास 5 वाजेपर्यंत आपणास प्रवेश घेण्याची मुदत आहे आणि परवा दिवशी आपली वेकंट सीट ही पब्लिश होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं आहे, तर ही वेकंट सीट पब्लिश होण्या अगोदर आपण आपल्या कॉलेजची लिस्ट ही प्रॉपर तयार ठेवायची आहे। कारण एक चूक ही आपणास चुकीचे कॉलेज मिळवू शकते आणि आपले वर्ष हे वाया जाऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भराल तेव्हा आपण 1 ते 6 कॉलेज असे टाकायचे आहेत की त्या कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेण्यास 100% आपली सहमती असेल। कारण 1 ते 6 मधील कोणतेही कॉलेज जर आपणास लागले तर ते कॉलेज डायरेक्ट ऑटो फ्रीज होणार आहे आणि आपण 4थ्या राऊंडला पात्र नसाल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितले की समजा आपण 10 कॉलेज टाकले असतील तर वरील 6 कॉलेज आपण असे टाका की त्या 6 कॉलेजमध्ये आपण 100% प्रवेश घेऊ शकाल आणि शिवाय तो क्रम असा लावा की जवळचे कॉलेज, हॉस्टेल चेक करा, प्लेसमेंट चेक करा। या सर्व गोष्टींचा विद्यार्थी मित्रांनो विचार करा। गडबडीमध्ये फॉर्म भरू नका, कारण 1 ते 6 मध्ये कोणत्याही नंबरचे कॉलेज आले तर ते ऑटो फ्रीज होणार आहे आणि आपणास तिथे प्रवेश हा घ्यावा लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले की कॅप राऊंड 3 मध्ये किती नंबरपर्यंतचे कॉलेज मिळाले तर ते ऑटो फ्रीज होईल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम आणि कॅप राऊंड 3 साठी बेस्ट ऑफ लक।